सर्वांना नमस्कार. जय हिंद. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून गेले सुमारे 5.5 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज वेगवेगळ्या अशा बहुमोल विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात, मार्गदर्शन करीत असतात. तो विषय अतिशय सुंदरपणे समजावून सांगत असतात. गेल्या सुमारे 75 पुष्पापासून श्री दत्त पुराण आदरणीय बाबा महाराज प्रबोधन करीत आहे. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात मी आदरणीय बाबा महाराजांना विनंती केली की यावेळेस आपला अमृत वर्ष महोत्सव, दत्त जयंतीचे हीरक महोत्सवी वर्ष, तसेच श्री दत्त पुराण याचे 75वे पुष्प, संस्कृत भाषा प्रसारणीच्या 75व्या वर्षी आपले समारोपीय अध्यक्षपद, तसेच भवितव्य त्या संस्कृत साप्ताहिकाचा 75व्या वर्षानिमित्त निघालेला अंकात आपला झालेला गौरव, असा हा पंचामृत योग आलेला आहे. तर या निमित्ताने आपण काही विशेष प्रबोधन आम्हाला करावे अशी मी त्यांना विनंती केली. त्यानुसार आदरणीय बाबा महाराज आपल्या प्रबोधनात म्हणाले की आपण आता दत्तपुराणाच्या या 75 पुष्पाचा एक वेगळ्या पद्धतीने आढावा घेऊ. ते म्हणाले की दत्तपुराणातील वेदपाद स्तुतीपासून 6व्या अष्टकातील 5व्या अध्यायापर्यंत आपण सर्व आढावा घेतला. आज एक वेगळा विचार मी निमित्ताने मांडणार आहे. आपल्याला 18 पुराणे माहित आहे, त्याशिवाय 36 उपपुराणे आहेत. स्वामी महाराज पुराणांच्या पंचलक्षणादीचे पालन करून 100 वर्षापूर्वी दत्तपुराणाची स्वामींनी रचना केली. मार्कंडेय पुराण असो किंवा इतर पुराणे असो, स्वामी महाराज समन्वय पद्धतीने या दत्तपुराणाची वेगळ्या पद्धतीने रचना केली. त्यांनी भागवत, वेद, उपनिषदे, नारद संहिता इत्यादी ग्रंथांचा आधार घेऊन ही नवीनतम रचना केली. अशा या दत्तपुराणाचे अभ्यासक म्हणून परिशीलन करायचे असेल तर मला हे सांगायचं आहे की गेली 50 वर्षे मी भूगर्भशास्त्राशी संबंधित कार्य करीत आहे. त्यातील 22 वर्षे मी नोकरीनिमित्त जंगलात काढली. त्यावेळी काही वैदिक ग्रंथाचा अभ्यास करीत असे व अशा अनेक ग्रंथांचा माझा परिचय झाला. या 2 धारांनी मला संस्कृत भाषेचा अभ्यास करून परिचय होऊ शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला. गुरुचरित्रात उल्लेख आहे उल्लेख आहे की यजुर्वेदाचे 86 भेद आहेत. त्यातील एकाचा हा विस्तार आहे. कामतांच्या पुस्तकात हे लिहिले आहे की ऋग्वेदाच्या 29 शाखा, कृष्ण यजुर्वेदाच्या 86 शाखा, शुक्ल यजुर्वेदाच्या 25 शाखा, 1000 शाखा सामवेदाच्या, अशा एकूण 1130 शाखा आहेत. हे एकेकाळी आपल्याला उपलब्ध होतं. मग ते पुढे म्हणाले की माझ्या मनात असा विचार आला की आपली जी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन शाखा आहे त्याचा अभ्यास करावा. मग लक्षात आले की या शाखेचे वैशिष्ट्य असे आहे की ही वाजसेनीय म्हणजे याज्ञवल्कीय यांनी ही शाखा निर्माण केली व याची संहिता त्यांनी तयार केली. शतपथ ब्राह्मण हा ग्रंथ तयार केला आणि त्याच्या लक्षात आले की शतपथ ब्राह्मण, संहिता, बृहद अरण्यक आणि बृहद अरण्यक उपनिषद असे 2 भागांमध्ये त्यांनी ग्रंथ तयार केले. याज्ञवल्क्यांनी आणखी 6 ग्रंथ तयार केले. त्याची विस्तृत माहिती इथे आदरणीय बाबा महाराजांनी दिली. मग ते म्हणाले की माझ्या असे लक्षात आले की याज्ञवल्क्यांनी स्वतंत्र असे दशग्रंथ तयार केले. हा त्यांचा वेगळेपणा आहे. त्यानंतर सुमारे 5000 वर्षांनी स्वामी महाराजांनी विद्यार्थ्यांना एक विशेष ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून दशग्रंथ तयार केले. मी दत्तपुराण ग्रंथाच्या आधी हे दशग्रंथ बघितले व त्या आधीच्याही रचना बघितल्यावर मला दत्तपुराणाचे वैशिष्ट्य लक्षात आले. दत्तात्रय षोडशो अवतार हा ग्रंथ स्वामी महाराजांनी लिहिला व त्यात 16 दत्त अवताराचे विस्तारपूर्वक वर्णन तिथीसह आले. एक प्रकारचा जन्मोत्सव त्यावेळेस साजरा करावा असे ते म्हणतात. मग दत्तचंपूचे लिखाण त्यांनी 3 भागात केले. त्यात स्वामी महाराजांनी गुरुस्तुती केली आहे. 20 सहस्त्रीच्या पहिल्या अध्यायात गुरुस्तुती करत असताना उपनिषदातले काही उतारे त्यांनी घेतले आहेत. भगवान दत्तात्रयाची एक प्रकारे मानसपूजा व अष्टोत्तर शतनाम स्तोत्र हे त्यांनी केलं. मग महाराजांनी 3 ग्रंथ केले, ते म्हणजे शिक्षात्रयी, त्यांचं पंचपाक्षिकम हा ज्योतिष्य ग्रंथ. मग त्यांनी कृष्ण लहरीची निर्मिती केली.
आणि मग हे 9 ग्रंथ झाल्यावर त्यांनी योग रहस्य व बोध रहस्य हे परिशिष्ट ग्रंथ तयार केले. अशा प्रकारे स्वामी महाराजांनी दशग्रंथाची रचना केली. त्याची तुलना याज्ञवल्क्यांशीच होऊ शकते. मग आपल्याला समजते की दत्तपुराण हा खरोखर वेदतुल्य ग्रंथ आहे. आदरणीय महाराज म्हणाले की या अनुषंगाने आपण काय करू शकतो हा विचार माझ्या मनात आला. पंथ तुकाराम आपण त्या क्षेत्रात काम करीत आहोत. त्या क्षेत्रात आपण अशी ग्रंथ रचना का करू नये असे माझ्या मनात आले. मग योगायोगाने त्या संबंधातील काही ग्रंथ मला प्राप्त झाले. जसे रसचंडिका, भृगुसंहिता, मयमत सं मयमत संहिता, बृहत संहिता, चरक संहिता, अष्टांग हृदय संहिता इत्यादी. त्याच्यामध्ये माझ्या शास्त्रासंबंधी काही माहिती पण मला प्राप्त झाली व त्यांचे संकलन करायला मी सुरुवात केली. शिल्पशास्त्राला अथर्ववेदाचा एक उपवेद म्हणजे शाखा म्हटल्या गेल्या. 18 संहिता या शिल्पशास्त्राच्या पुणेकेकाळी उपलब्ध होत्या. त्यातील काही सूत्र मला दिसली. त्यावरून मला हे लक्षात आलं की या सूत्रातून एक संहिता आपल्या शास्त्राकरता तयार होऊ शकते. आपलं शास्त्र म्हणजे भूगर्भशास्त्र, ज्यात मी गेली 50 वर्षे काम करतो आहे. त्याच्या 8 शाखा आहेत. या प्रत्येक शाखेमध्ये बद्दल संस्कृतमध्ये सूत्र उपलब्ध आहेत. आज मला असं वाटतं की स्वामी महाराजांचे कार्य, नाना महाराजांचे कार्य करीत असताना, शाखेचा अभ्यास करीत असताना माझ्या प्रोफेशनची अष्टांग संहिता आता संस्कृत ग्रंथ माझा तयार झाला आहे. माझ्या अभ्यासिकेत हा उपलब्ध आहे. तसाच ॲज अ जिओलॉजिस्ट म्हणून कार्य करीत असताना कामाचा भाग म्हणून ह्युमन रिलेशन आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट ह्या शिकवण्यात आलं. याविषयी सुद्धा आपल्या ग्रंथात माहिती आहे. या सूत्रांचे संकलन करताना आणखी 6 ग्रंथ तयार झाले. ते ते म्हणजे एक म्हणजे एन्व्हायरमेंटल सायकॉलॉजी व एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट असे ग्रंथ तयार झाले. मग 75व्या कार्यक्रमानंतर एक प्रकारे त्याचं सुसूत्रीकरण केलं. तेव्हा एक फॉर्मॅट तयार केल्यावर असं लक्षात आले, की स्वामी महाराज व सद्गुरूंची कृपा म्हणून आज अष्टांग भूगर्भ संहिता याचे 4 भाग आणि पर्यावरण प्रबंधन याचे 6 ग्रंथ असे दशग्रंथ आपल्याकडे आहेत. आणि ते सर्वांसाठी उपलब्ध आहेत. कदाचित महाराजांनी आपल्याकडून करून घेतलेले हे कार्य आहे असं मला वाटतंय. आदरणीय बाळाराम म्हणाले, की विज्ञाननिष्ठ कार्य करत असताना आपल्याला संदर्भ द्यावे लागतात आणि ज्याला परिशिष्ट असे म्हणतात, ते आज या दशग्रंथाबरोबर 16 वॉल्यूम परिशिष्टाचे उपलब्ध आहेत. या पद्धतीने षडविंशती ग्रंथ आज माझ्याकडे अभ्यासिकेमध्ये उपलब्ध आहेत. लोकांना अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. ही महाराजांची कृपा आहे. याकरता मी जे ग्रंथ रिसर्च पेपर मी बघितले, तर ते 300 ते 350च्या वर आज माझ्याकडे उपलब्ध आहे. माझ्या 50 वर्षाच्या अभ्यासामुळे व महाराजांच्या कृपेने आज ते उपलब्ध आहे. असे या पंचामृताच्या पंचामृत योगाच्या निमित्ताने मला प्रकट करायचं होतं. आणि योगायोगाने हा विचार आज मी मांडला. असे सांगून आदरणीय महाराजांनी आपल्या प्रबोधनास सत्परिणाम दिला व शेवटी म्हणाले, की हे कार्य चालूच आहे. अर्थात करता करिता दत्त. नमस्कार. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भव संकटात. मागल्या पुष्पात अनपेक्षितपणे दत्तपुराणाचा गेल्या काही पुष्पांचा संदर्भ बघताना एक आढावा जो घेतला मूळ, तेव्हा हा अष्टांग भूगर्भ विज्ञान आणि तत्सम जे काही साहित्य आणि स्वामींचं साहित्य बघितलं, त्याचा आपण एक विमर्शात्मक पद्धतीने त्याचं अवलोकन केलं. आता पुनश्च दत्तपुराणातला आपला जो पुढचा भाग आहे त्याकडे आपण या पुष्पापासून पुन्हा सुरुवात करतो आहोत, वळतो आहोत.
आतापर्यंत 6व्या अष्टकातल्या 4थ्या अध्यायापर्यंतचा जो सगळा भाग हा विमर्श पद्धतीने आपण जेव्हा याच्यावर चिंतन केलं आणि मग या 6व्या अष्टकातला 5व्या अध्यायाची जेव्हा स्वामी महाराजांनी सुरुवात केली किंवा आता स्वामी महाराज पुढे काय सांगतात ते आपण बघूया. तर आत्वावतोपि अपि सर्वेषां मनोहारी जगद्गुरो धर्म्यं यशस्य आयुष्यम वाची चरितत्रयम. या ठिकाणी स्वामी महाराज असं लिहितात, म्हणजे कोणाची प्रार्थना करतात तर भगवान दत्तात्रेयांची. स्वामी महाराज असं म्हणतात, हे जगद्गुरो सर्वेषां मनोहारी जगद्गुरो. जगद्गुरू अशा पद्धतीने त्यांनी भगवान दत्तात्रेयांना उपमा दिली. हे जगद्गुरू, तुझ्यापासून प्रारंभ करून आत्वावतो अपि, तुमच्यापासून सर्वेषां मनोहारी, म्हणजे सर्वांचं जणू काही चित्त हरण करणारी, मन हरण करणारी अशी धर्म्य यशस्सम आयुष्यम वाची, म्हणजे धर्मनिष्ठ, यशस्कर आणि आयुष्यवर्धक अशी ती तीन चरितत्रयम, अशी 3 चरित्र मी कथन केली. पुढे याचा अर्थ असा आहे की महाराज पुढे या 4थ्या चरित्राला आता सुरुवात करतात आहे. त्यांच्या या पहिल्या श्लोकाच्या आधाराने ते असं म्हणतात, आसीद राजा यदुर्नामम सोमवंशो महामती धर्मात्मा नीतिमान दक्षा श्री दत्तार्चन तत्परा. म्हणजे सोमवंशात उत्पन्न झालेला आसीद राजा यदुर्नाम, महाबुद्धिमान महामती असं त्यांनी म्हटलंय. त्या महाबुद्धिमान यदु नावाचा राजा होता. आसीद राजा म्हणजे राजा असा होता. तो कसा होता? तो धर्मात्मा नीतिमान दक्षा, तो धर्मनिष्ठ, धर्मात्मा, नीतिमान आणि दक्षा म्हणजे कर्तव्यनिष्ठ असा दक्ष असून श्री दत्तार्चन तत्परा, दत्तात्रेयाची अर्चना म्हणजे सेवा करण्यात तत्पर असा होता. राज्यम शशासम बहु अब्दम कदाचित पर्यटनसगाम ददर्श निर्भयम दक्षम अवधूतम कवीम सुधीही. त्यांनी बरेच वर्ष राज्य केलं आणि केव्हा तरी कदाचित पर्यटनांचं गाम, तेव्हा तरी पर्यटन करत असताना तदर्श निर्भयम दक्ष, त्यांनी निर्भय दक्ष असं कुणाला बघितलं? दक्षम अवधूतम कविसुधीही, त्या उत्तम बुद्धी असलेल्या राजाने, कवीम सुधीही उत्तम बुद्धी त्या राजाने अवधूताला पाहिलं. मग तम नत्वोचे जनप्राय चिरायु कीर्त्युन धित हेतुका,
ओमंथा उमर्थानि हते त्वं तु कल्पो अपि न च तथा कथम. त्याला नमस्कार करून राजा असं म्हणाला, सामान्यपणे मानव हा लक्ष्मी, आयुष्य, कीर्ती, ऐश्वर किंवा हेतू धारण करणारा असा असणार असून पुरुषार्थाची तो अपेक्षा करत असतो. उमर्थानी निहते, तसं तू करण्याकरता समर्थ असताना त्वम तू कल्पो अपि, समर्थ असून सुद्धा त्या कशाचीच तू अपेक्षा का करत नाही. तू अपेक्षा जणू काही करत नाही असं या ठिकाणी त्याला सांगायचं. त्या अवधूताकडे पाहून जे राजाच्या मनात आलं ते. तेव्हा तप्यमाने जने काम वन्यना अपि न तप्यसे, निष्कामो अशी कुतो अकर्ता रुचेचे चेत प्रभो. या ठिकाणी महाराज असं म्हणतात, तप्यमाने जने काम, कामाग्नीने लोक तप्त होत असताना सुद्धा तू कसा तप्त होत नाही. ना अपि न तप्यसे, आणि का होत नाही. मग ते उत्तर देतात, निष्कामो अशी तो करता, कारण तू निष्काम आणि अकर्ता आहे. तेव्हा प्रभू रोचते चेद्वद प्रभो, म्हणून तुला जर आवडलं, तुला जर इच्छा असेल तर तू माझ्याशी बोल, मला सांग. असं त्यांनी जेव्हा म्हटलं तेव्हा जणू काही त्याच्या मनातली इच्छा ओळखून भगवान दत्तात्रेयांनी एक प्रकारे त्याला उपदेश करायला सुरुवात केली. इत्युक्तस्तम प्रभु पुंसा श्रेयसे ब्रवीतत्परम तत्वं बुद्ध्याश्रित गुरु शिक्षित ज्ञान महात्मना. जे अशा पद्धतीने राजाकडून विचारलं गेलं असताना विचारणा झाली, पण जणू काही लोकांच्या कल्याणासाठी बुद्धीच्या आश्रयाने असलेले आणि जणू काही गुरुनं सांगितलेलं आत्म्याचे तत्व म्हणजे परमतत्व हे दत्तप्रभू त्या राजाला सांगू लागले, यदुराजाला. दत्तात्रय काय म्हणतात, मदर्चकोश अश्यतो राजन समाधाय मनशृणु चतुर्विंशतिराचार्या संती मे बुद्ध्युपाश्रिता. हे राजा, मद अर्चकोश अश्यतो, तू माझा पूजक आहे, भक्त आहे. म्हणून राजन समाधाय मनशृणु, मन शांत करून ऐक. बुद्धीने आश्रय केलेले चतुर्विंशतीला आचार्य हे कसे बुद्ध्युपाश्रिता, म्हणजे बुद्धीने फक्त ज्यांचा मी आश्रय केला असे कोण, तर चतुर्विंशती आचार्य, 24 गुरु हे माझे संतीमे, असे मी 24 गुरूंना मी मानलेला आहे. जे एक प्रकारे मी माझ्या बुद्धीनं 24 गुरु हे आचार्य, आचार्य या ठिकाणी शब्द आहे, म्हणजे 24 गुरु मी मानलेले आहे. आणि पुढे दत्तात्रय असं म्हणतात, यद शिक्षे ये दृश्यो होमा मुक्त संगचरे महिम वक्षे येभ्यो मया यद्य क्षितम शीघ्र मुक्तिदम. ज्यांच्या शिकवणीमुळे
एवढं तेज प्राप्त झालं आणि त्याच्यामुळे मी मुक्त संग होऊन या पृथ्वीवर अवधूत या स्वरूपात संचार करतो आहे. तेव्हा त्यांच्यापासून मी जे सत्वर आणि मुक्ती देणारं असं जे काही शिकलो, ज्ञान मला प्राप्त झालं, ते आता मी सांगेन. तर भगवान दत्तात्रेयांनी या पद्धतीने 24 गुरूंचं वर्णन करायला सुरुवात केली. त्या 24 गुरूंपासून मी काय काय शिकलो असं ते एक वेगळ्या पद्धतीने दत्तात्रेय जे यदूला वर्णन करतायत ते स्वामी महाराजांनी संक्षिप्त स्वरूपात या ठिकाणी आता स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे. ते सांगतात, न देवानुभूतार्थ क्षेम धीर सुतेश्चलेत सदा परार्थोद्भवे हो नगाच्छित क्षेतत परात्मताम. म्हणजे दैवामुळे पीडा उत्पन्न झाली तरी न दैवानुगभूतार्थ क्षेम धीरा सुतेश अश्चलेत. तरी सुद्धा पृथ्वीप्रमाणे धैर्यानं आपलं मार्गानुसरण करावं आणि सदा परार्थोद्भवो वे हो नगा. दुसऱ्याच्या अर्थाविषयी इच्छा उत्पन्न झाली असताना सुद्धा ही जी परमात्मता आहे ती नगा चिक्षेतत परात्मता. परमात्मता जी आहे ती पर्वतापासून शिकावी. प्राणवृत्त्या क्षिप्त हृद्वाग्नीत अद्भुतुष्येन गोप्रिये तद्भूत दोष गुणास्पृ विधर्मासक्तश्च देहगा. जे प्राणवृत्तीने अंतःकरण वाणी आणि मनाची योजना करून मानवानं संतुष्ट व्हावं, विषयांनी नव्हे. काय महाराज अशा पद्धतीने सांगतात, प्राणवृत्त्या क्षिप्त हृद्वाग्नी. म्हणजे प्राणवृत्तीने अंतःकरणात वाणी आणि मनाची योजना करून अग्नी जो आहे तो तुष्येन गोप्रिये हे, तो अग्नी जो आहे त्यांनी संतुष्ट व्हावं. हा कामाग्नी वगैरे जो असतो त्या विषयांनी नव्हे. आणि तद्भूक दोष गुणास्पृग्विध धर्मासक्तश्च देहगाः. म्हणजे अगदी विषयांचं सुद्धा सेवन करणारा देहातला प्राणवायू हा शीतोष्ण सुख दुःखाशी आसक्त असून सुद्धा दोष गुणांस्पृग्विध धर्मा सक्त असक्ता असा तो जो आहे, असक्त असून सुद्धा विषय गुण दोषांचा स्पर्श नसलेला आहे. म्हणजे देहातला प्राणवायू वायू. या ठिकाणी वायू म्हणजे महाराजांनी असा या वायूचा अर्थ घेतलाय. पुढे महाराज म्हणतात, गुणाश्रयो गुणेर्युजेन्न गंधर्वा गंधैर्वायु युवत्सदृक कालोत्थ गुणतेजो भू मय भावस्फुट गीत पू मामन. जे गंधादी योगाने युक्त असलेल्या वायूप्रमाणे योग्याने गुणांचा आश्रय देऊन सुद्धा गुणांनी युक्त राहू नये.
त्याचा काय अर्थ आहे? तर वायूला एखादा वास एखाद्या ठिकाणी असला तर त्या ठिकाणी वाहणारा जो वायू असेल तो वास दुसरीकडे नेतो. त्यावेळी तो गंधादी योगाने अशा ठिकाणी युक्त होतो असं महाराजांनी सुरुवातीला म्हटलं. पण पुढे काय आहे, हा जो वायू आहे हा खऱ्या अर्थाने त्याने युक्त नाही आहे किंवा हा वास कायम त्याच्याकडे टिकत नाही. तसं योग्याने सुद्धा जे गुण असतील त्या गुणांचा आश्रय जरी असला तरी त्या गुणांनी युक्त असं ते योग्याने असं राहू नये, आचरण राहू नये. म्हणजेच काय, तर कालाबरोबर उत्पन्न झालेल्या गुणांसह असलेल्या कालोत्थ गुणतेजो तेजो भूमय भाव स्पृगित पुमान, जे उत्पन्न झालेल्या गुणासह तेज जल भूमी यांच्या भावांचा स्पर्श नसलेला आकाशाप्रमाणे योग्यानं निर्विकार राहावं. ही उपमा कशी वायूची आहे तशी आकाशाची आहे. या ठिकाणी महाराज असं म्हणतात की हे जे दोन गुण आहेत ते वायू आणि आकाश यांच्यापासून शिकावं. मग वायुथा स्वाहा स्पृख वच्चांतस्थेना भिवसंगती हास्ये सर्वान भय व्याप्त्या ब्रह्मात्मत्वात ततात मना. जे वायूनं प्रेरित केलेल्या मेघांनी जणू काही अस्पृष्ट असलेल्या आकाशाप्रमाणे वायुत्वाद वायू अस्पृश्य वक्वच्चान तस्थेना भिदसंगती, आकाशाप्रमाणे देहस्थ आत्म्याने व्यापक परमात्म्याशी हवे सर्वान्वय व्याप्ता ब्रह्मात्मत्वा, व्यापक परमात्म्याशी सर्वान्वय व्याप्तीने अभेद आणि देहादिकांशी असंग अशा पद्धतीने धारणा ठेवावी आणि त्या पद्धतीने राहावं. पुढे ते म्हणतात रस्याहा स्निग्धहा प्रकृत्याच्छो द्योद्धाम्नाः पुनाति निरुन छन्नाः स्पष्टो अपि काम्यर्चो प्रायुक्तन्वात् दहन. म्हणजे दुर्भाषी सर्वांशी प्रेमाने वागणारा रस्य स्निग्धाः स्वभावाने स्वच्छ असलेल्या विद्वान त्यांनी काय करावं, तर पाण्याप्रमाणे सर्वांना पवित्र करावं. दुर्धामना पुनाती निर्णय, त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या तेजस्वी योग्याने छन्नाहा स्पष्टो अपि काम्यर्च, योग्याने गुप्तपणे किंवा स्पष्टपणे कामी लोकांच्या इच्छा, छन्ना म्हणजे गुप्तपणे किंवा स्पष्ट अपि स्पष्टपणे, काम्यर्च म्हणजे जे काम्य किंवा कामी लोक आहे, काम्यर्च या अर्चक असे लोक आहे, कामना करणारे असे लोक असतील आणि त्यांच्या इच्छा आहे, त्यांनी जरी पूजलं, त्याचा सन्मान केला, त्याचा आश्रय घेतला तरी
त्यांनी मात्र प्रागुदग्धा रघम दहन, पूर्वीची आणि नंतरची ही पाप नष्ट करत असताना, म्हणजे त्यांच्या ज्या काही कामना असतील ते काय काय जे काय असेल ते सगळं जरी त्यांचं नष्ट करत असताना, जसं काही पूर्वीच्या किंवा नंतरच्या काही जर प्रमाद झाला असेल, हे अनुचित झालं असेल, हे त्या लोकांच्या संगतीमुळे ती जणू काही पाप आहे असं समजून ती सगळं नष्ट करीत कसं राहावं, तर दहन, ती दहन म्हणजे पुरागुदग्ध्वात्रधम दहन, या अग्नी जसं सगळं दहन करतो तसं अग्नीसारखं राहावं. पुढे वापी भुंक्ते तपस्तेजो दीप्तो क्षोभ्यो अपरिग्रहा मला स्पृक सर्वभक्षो अपि क्यों अग्नि वच्चेंध सोयते. म्हणजे त्याच्या ठिकाणी, एखाद्या योग्याच्या ठिकाणी ज्ञानाच्या अतिशयामुळे आणि तपाच्या तेजानं प्रदीप्त झालेला, म्हणून इंद्रियांचा संबंध न ठेवताना त्याच्या ठिकाणी जो अग्नी आहे, जठराग्नी आहे म्हणा, प्राणाग्नी आहे, तेज आहे, हा जो मूळ अग्नी आहे तो त्याच्या ठिकाणी जेव्हा प्रदीप्त झालेला असेल, तो तपाग्नी असो, ज्ञानाग्नी असो, जठराग्नी असो, प्राणाग्नी असो, पण त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी जे तेजस्विता येते, त्यामुळे काय होतं, तो योगी कुठेही भक्षण करतो तरी पण तो दोषी नाही, त्याला दोष लागत नाही. आणि मला स्पृक सर्व भक्षो अपि, ही सर्व भक्षक असून सुद्धा जणू काही एखाद्या किटाळाचा, मलाचा, ज्याला स्पर्श नसलेला, स्पर्श ज्याला नाही, मला स्पृक सर्व भक्षो अपि जो अग्नी वच्चेंध सोयते, तो अग्नीप्रमाणे तो विद्वान योगी तेजाने तळपतो. जे जणू काही त्याच्या आहाराचा, फलाचा जो काही निश्चय शुद्ध असेल त्याचा त्याच्यावर परिणाम होत नाही, भावार्थाने म्हटलं. काही त्यांनी खाल्लं, कसंही भक्षण केलं तर त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. का तर अग्नी शुद्ध समजतात, तो अग्नीप्रमाणे त्याच्या ठिकाणी जो अग्नी तो जणू काही सगळं शुद्ध करून टाकतो. तद्रूपा समायोथोच्चा माथोच्चा तस्थेशो अग्नि हे तिवत कालानित्येव अपि दृश्येते नात्मभूतो भवक्षती. ही काष्ठामध्ये तद्रूपाः, म्हणजे काष्ठामध्ये त्या त्या रूपाप्रमाणे असणाऱ्या अग्नीप्रमाणे स्वमायो, स्वतःच्या मायेने उत्पन्न झालेल्या स्थेशो, उत्पन्न झालेल्या देवादी तिर्यगादी योनीमध्ये त्या त्या रूपाने तो भासतो. आहे तसा आहे, जसा आहे, जिथे जन्म घेतला तसा तो भासतो. आणि कालानित्य अपि दृश्यते, आणि
काल वेगानुसार अग्निज्वालेप्रमाणे नित्य असलेले उत्पत्ती आणि नाश स्थूल दृष्टीने त्याच्या ठिकाणी दिसत नाही. नात्मभूतो भवक्षती म्हणजे काय, तर त्याच्या ठिकाणी देशकाल स्थिती सापेक्ष असा जो काही कालमानानुसार जो काही परिणाम असतो, तो त्याचा जो अंतस्थ जो मूळ योगी असेल त्याच्या ठिकाणी तो परिणाम होत नाही. तो मूळ जो आहे तो योगी आहे. दिसायला बाह्य रूपाने तो कदाचित कसाही असू शकतो. म्हणून त्यांनी वर्णन केलं की देवादी तिर्यगादी योनीप्रमाणे. पण तो प्रत्यक्षात जो आहे तो योगी जो आहे त्याच्यावर याचा काही परिणाम नसतो. देहा कला व विद्विकारी कालेनात्मा वज्ध्रुव हात्यात्मा तच्च वध्य व्यक्तो न स्वस्तो बुद्धते अर्कवत. म्हणजे चंद्रकलेप्रमाणे देह विकारी असून सुद्धा आत्मा हा चंद्राप्रमाणे ध्रुव आहे. कालेनात्मा वज्वद ध्रुवा. आणि आत्मा हा देहस्थ असूनही सुद्धा अध्यात्मा तस्य वद अव्यक्तो असून सुद्धा स्वस्वरूपाने सूर्याप्रमाणे जाणला जात नाही. न सस्तो बुद्धते अर्कवत. या ठिकाणी चंद्र आणि सूर्य यांच्या दोन उपमा आपल्याला समोर दिसून येतात. आणि सूर्याच्या कला जशा कमी जास्त होत असतील पण त्याचा आत्म्यावर काही परिणाम होत नाही. आणि आत्मा देहस्थ असून सुद्धा स्वस्वरूपाने स्वतः स्वतःला तो सूर्याप्रमाणे काही जाणला जात नाही. आणि का असं म्हणतात ते, स्थूलबुद्ध्या अर्क वग्द्वंदो वग्दो भीर्गाः यस्यास्वं गुणैर्गुणान् आदत्ते विसृजत्यत्र सदा योगी न युज्यते. म्हणजे ज्याप्रमाणे सूर्य स्वर्गात असून सुद्धा किरणांनी पाण्यात हलल्यासारखा वाटतो. सूर्य आकाशात आहे, स्वर्गलोकात आहे, स्वर्गात आहे, पण पाण्यात त्याचं प्रतिबिंब हलल्यासारखं वाटतं. त्याप्रमाणे योगी इंद्रियांनी विषय ग्रहण करतो. पण जसा सूर्य पाण्यात नाही तसा इंद्रियांनी विषय ग्रहण जरी करत असला तरी तो योगी प्रत्यक्ष ते ग्रहण करत नाही. या ठिकाणी महाराज असं म्हणतात, विषय ग्रहण करतो आणि विसर्जनही करतो. आदत्ते विसृजन त्यत्र. ग्रहण करतो विसर्जन करतो. पण हे जे आदान आणि विसर्जन आहे योगी न युज्यते, याच्यामध्ये तो अभिमान करत नाही, कारण तो गुंतत नाही याच्यावर. पुढे ते म्हणतात, नातिस्नेह प्रसंगाक्तो नश्ये दीनः कपोतवत कश्चित कपोत कपोती क्रीडादौ केरतुर्वने. अतिस्नेहामुळे दीन कबुतराप्रमाणे नष्ट होऊ नये. नातिस्नेह प्रसंगाक्तो नश्ये दीन कपोत होत. दीन अशा कबुतराप्रमाणे माणसं नष्ट होऊ नये. मग ती काय सांगतात, कश्चित कपोत कपोती क्रीडादो केरतुर्वने. रतुवने एक कपूत म्हणजे कबूतर कबुतरी त्यांचं युगल वनामध्ये क्रीडा करत हिंडत असेल. प्रेमणाम शंकम मियो मिथो
वध्यक्ष संगो पातिश्रमा तर्पयंती सा सुता अर्भास्तास्तो उपशत्रुर्मुदा. प्रेमानं परस्परांवर बुद्धी आणि दृष्टी स्थिर होऊन तो कपोत त्यांचं पालन करायचा. आणि तर्पयंती सा सुता, आणि ती कपोती सुद्धा पिल्लांना प्रसूत करून आनंदाने कपोताला संतुष्ट करत होती. सा सुता अर्भास्तातो कुशतर मुदा. आणि अशा पद्धतीने दोघेही त्या पिल्लांचं पोषण करायचे. तेव्हा तरी कदाचित लुलुब्धको नीडाम शब्दही श्यांस्ताच्छित ददे रोषंती पतितान दुःखांता तम चापस्मृती तथा. तेव्हा तरी मोठ्या झालेल्या म्हणून घरच्या बाहेर पडलेल्या पिल्लांना एका पारध्याने जाळ्यात धरलं. आणि तेव्हा दुःखामुळे आक्रोश करणारा, आक्रोशंती पतितान दुःखांता, दुःखामुळे आक्रोश करणाऱ्या जाळ्यात पडलेल्या कपोतीला आणि विस्मरण झालेल्या कबुतराला सुद्धा त्यांनी घेतले. तम चापस्मृती तथा. द्वंद्वाराम प्रिया शांतो गृहाशक्तो विवन्नरा क्रांता पापवृत्तम मुक्तिर्द्वा नृजन्म चित एव सह. म्हणून सुखदुःखादी द्वंद्वात आराम मानणाऱ्या द्वंद्वा आराम प्रिया शांतो आणि गृहाशक्तो विवंदरा, असं जो सुखदुःख हे जे द्वंद्वात याच्यातच आराम मानणारा आणि प्रिय विषयामुळे आसक्त अशा अशांत झालेल्या जीवांचरित असणाऱ्या क्रांतापा वृत्तमुक्ती व्यासक्त असलेला मानव हा कपोताप्रमाणे उघड्या मुक्तीद्वाराप्रमाणे असलेल्या मानव जन्मातून नृजन्म च्युत एव सह, ज्याला मानव देहामध्ये मुक्ती मिळू शकते असं असताना सुद्धा तो कर्तव्यच्युत झाल्यामुळे हीन लोकांना जातो. पुढे महाराज म्हणतात वाप्यस्ते इंद्रिय सौख्यम तन्ने छेदा अजगरो क्रिया यदृच्छयाप्तम महांतम ग्रासम वा अल्पम रसारसम भक्षेच्छेन्नाप्तो नशनो दैवभुक् सर्ववत् स्तपन विनिद्रो क्रियबलन को मान अपिनेहते. जे अजगराप्रमाणे उदासीन राहून मानवानं किंवा योग्याने स्वर्ग किंवा नरक यामधील इंद्रिय सौख्याची इच्छा करू नये. अजगराप्रमाणे तसंच यदृच्छेने प्राप्त झालेला लहान मोठा सरस निरस जो काही घास घ्यायचं तो भक्षण करावा. यदृच्छया प्राप्तम महांतम ग्रासम वा अल्पम रसारसम, जे काय मिळेल यदृच्छेने योगायोगाने जसं मिळेल तसं लहान मोठं सरस निरस जे काही ते अन्न ग्रहण करावं. आणि न मिळाल्यास भक्षेचे ना आपतो न अनशनो नशनो, न मिळाल्यास अंशन करून दैवभोग समजून
अजगराप्रमाणे दैवभुक सर्ववत स्वपन. अजगराप्रमाणे झोपून झोप न आल्यास काहीही उद्योग न करता विनिद्रो क्रियबल्यम अंग गृघो मान अपिनेहते. झोप न आल्यास काही उद्योग न करता तेच सामर्थ्य म्हणून तो निर्वाण योगी दर्शनादी व्यापाराची सुद्धा इच्छा करत नाही. हा अजगराप्रमाणे शांत पडून राहावं एका अर्थाने. मग पूर्णोहीनोप्य परो न सर्पती न शिष्यती योब्धी वसंत सिंधू सिंधू निर्नो अनंत पारो दुरत्यया. म्हणजे नद्यांनी युक्त असलेल्या समुद्राप्रमाणे किंवा अब्धी व सिंधू सिंधू नद्यांनी युक्त असणारा असा समुद्राप्रमाणे विद्वान योग्यांनी परिपूर्ण वा न्यून असताना परमात्मरूप होऊन हर्ष वा शोक अंगी बाणून नये. कसं तर अत्यंत गंभीर अनंत पार जाणण्यास अशक्य अशा समुद्रापाने न सर्पती न शिष्यती पूर्ण अशा गंभीर अशक्य अशा समुद्राप्रमाणे त्यांनी आपली वागणूक ठेवावी असं त्यांनी या पद्धतीने त्यांनी राहावं. या ठिकाणी महाराजांनी समुद्राला गुरु केलं असं एक वेगळ्या अर्थाने या ठिकाणी त्यांनी सागर हा विषय त्यांनी घेतला. मग सदाक्षोभ्यो दुर्विगाह्य प्रणन्नस्तिमिता हिवत नावशो अग्नो विवन्नच्छे स्त्रीलीला रूपमोहिता. हे विषयासक्त न होता प्रसन्न राहून तिमित झालेल्या समुद्राप्रमाणे राहावं. या ठिकाणी एक उत्तम शब्द महाराजांनी असं म्हटलाय, प्रणन्नस्तिमिता अब्धिवत. म्हणजे प्रसन्न राहून स्तिमित झालेल्या समुद्राप्रमाणे, अब्धी म्हणजे समुद्र, समुद्राप्रमाणे राहावं. का तर स्त्रीलीला रूपाने मोह उत्पन्न झाल्यामुळे विवन्नश्चेत स्त्रीलीला रूप मोहिता. स्त्रीलीला रूपाने मोह उत्पन्न झाल्यामुळे तोल गेलेला पुरुष हा नावशोकाग्नो अग्नीजवळ गेलेल्या पतंगाप्रमाणे नष्ट होतो. मग महाराज असं म्हणतात, रिझिया तत्सर्वतः सारम रमेनेकत्र चाल्पभुक संग्रहे नाश बीजे अपि मधुकृत मुनी सदा. चारी चोहीकडून सार घ्यावं पण मिताहारण राहून एकाच ठिकाणी राहू नये. मिताहारी राहून एकाच ठिकाणी राहू नये. कसं राहावं तर संग्रह हा कधीही नाशाला कारण असल्यामुळे संग्रहे नाश बीजो अपि. असं कुठल्याही गोष्टी एका ठिकाणी राहिलं की संग्रह होईल आपल्या हातून. संग्रह हा नाशाला कारण असल्याने योग्याने मधुकृद्वल मुनी सदा, योग्याने मधु म्हणजे भ्रमराप्रमाणे नेहमी वागावं. मध्येच नांगना स्पर्शात सूर्ये
हन्ने हरणे न्यत विभवत अन्योनाकात्संचितं लुब्धेर्न मुक्तं ज्ञार्पितं धनम. प्रमाणे स्त्री स्पर्शानं बद्ध होऊ नये. बद्धेत ना अंगना स्पर्शात छुरे राहण्यात विभवत म्हणजे हत्तीप्रमाणे. तसेच हिराकडवी मारली जाऊ नये. कारण मोठ्या कपटाने मिळवलेलं धन स्वतः उपभोगलं नाही, त्या दुसऱ्या दान दिलं नाही तर ते दुसऱ्याकडून उपभोगलं जात. या ठिकाणी त्यांनी अपरोक्षपणे महाराज असं म्हणतात की स्त्रैण होणं, स्त्रीच्या अधीन जाणं किंवा अत्यंत शूर होणं हे घातक आहे. हे हत्तीकडून शिकावं. तसंच भोग सुद्धा करत नाही, म्हटलं तर त्याग असा करत नाही, तो स्वभाव होता. अशा द्रव्याचा नाश होतो ज्याचा भोगही करत नाही आणि त्यागही करत नाही. असं जर द्रव्य कोणी संचित केलं तो द्रव्य दुसराच कोणी वापरतो. हे कोणाकडून शिकावं? ते मधमाशीकडून शिकावं. हुंते कार्जित गृह्यन्नम प्राभक्षु मधु हे वचो नाबद्धेतेन वग्धितानृ नृत्याद्वा पीयूष तुंगवत. हे सुखानं प्राप्त झालेलं अन्न भिक्षू जो असतो अवधूत हा भ्रमराप्रमाणे आधीच सेवन करतो. तो सर्वत्र फिरतो आणि भिक्षा मागतो, तो सेवन करतो. त्यानं हरणाप्रमाणे गीत ऐकण्यात गुंग होऊन किंवा नाबद्धेत ते वणिक वग्दिता नृद्वाप्युष तुंगवत. हरणाप्रमाणे जसं एखादं गीत ऐकण्यात गुंग होऊन किंवा हरणाच्या पाडसाप्रमाणे नृत्यात दंग होऊन स्वतः बद्ध होऊ नये. ते या ठिकाणी त्याचा अन्नाच्या संबंधी जेव्हा म्हणतात तेव्हा ते असं म्हणतात प्रमाथी जिव्हया नैती वडिशेर शर्मत्स वल्लयम विराल्पभुक्त्या सा असक्त्या गीतम सर्व जिते रसे. जे अतिलोभ असणाऱ्या जिभेने तो योगी मांस लावलेल्या लोखंडाच्या काट्याने मत्स्याप्रमाणे नष्ट होत नाही. प्रमाथी जिव्हया नेती वडिशेर मत्स्य वल्लयम. म्हणजे एखाद्या लोखंडाच्या काट्याला जेव्हा मांस लागलेला असतो आणि एखादा मासा त्याच्याकडे गेला की तो नष्ट होतो, तसा तो योगी त्याचा जिभेवर ताबा आहे, आहारावर नियंत्रण आहे, मागचा तो कशात अडकून राहते असा तो जीव असतो, तो त्या मत्स्याप्रमाणे नष्ट होत नाही. म्हणून जय्याल्प भुक्त्या सा असक्त्या गीतम सर्व जिते रसे. म्हणून रसांची आसक्ती न ठेवता परिमित भोजन करून जिभेवर ताबा ठेवावा. आणि रसावर ताबा जर त्यांनी ठेवला तर त्यांनी जणू काही सगळं जिंकलं. हे थोडक्यात खाद्यपदार्थाचा लोभ केल्यामुळे मासा जसा लोखंडाच्या काट्यात अडकतो तसं योगानं या खाण्यापिण्याच्या अशा कुठल्या तरी भोजनाचा असा लोभ आहाराचा सुद्धा आसक्त होऊ नये. आणि मग महाराज असं सांगतात विषयिकार्थ द कांताशा भस्त निद्रा सुखावहम चिंताम हेतुम हि निर्वेदम
तत्वामष्टम रतार्थम रामम हित्वा कुवृत्यान्यम ही शृंगमोहदम ध्रुवम कांक्षते धिंग महात्मना महात्मन रमे कृत्वा मुनेतिशा. म्हणजे वेश्ये का अर्थदा शा का कांताशा ही एक विदेहपुरामध्ये पिंगला नावाची एक वेश्या पुष्कळ द्रव्य देणाऱ्या जाराची इच्छा करत राहिल्यामुळे चिंता हेतू निर्वेदम अशी ध्वस्त निद्रा म्हणजे तिला झोप उडालेली अशी ही काय विचार करते तर द्रव्य चिंता हेच दुःखाचं कारण मानून स्वतःचा धिक्कार करत असं म्हणते रामम हित्वा कुवृत्यान्य ही शृंगमोहदम व ध्रुवम कांक्षते धिंग महात्मनामात्म रमे कृत्वा मुनेतिसा. अनुभवाने मोक्षरूप परमानंद देणाऱ्या अंतर्यामी अशा परमात्म्याला टाकून केवळ वाईट मार्गानं भीती शोक मोह देणाऱ्या नश्वर अशा दुसऱ्या मर्त्य अशा मी कांक्षते धिंग अशा मर्त्य जाऱ्याची मी इच्छा करते त्या माझा धिक्कार असतो. आणि मग ती असं म्हणते आता यापुढे या शरीराने मी स्वात्मा रामाशी रम्मान होणार नाही. तर अशा पद्धतीने कांक्षते धिक मात्ममानात्मन रमे कृत्वा मुनेतिसा. अशा प्रकारे ती जेव्हा ती म्हणते तेव्हा हे आशा जी असते ही योग्याला आशा ही कुठल्या पद्धती प्रतिबंध करणारी असते. शेवटी त्यातून नैराश्य प्राप्त होतं. हे या वेश्येच्या उदाहरणावरून पिंगला वेश्येच्या उदाहरणावरून शिकण्यासारखं आहे असं स्वामी महाराज म्हणतात. म्हणून मत्वा तथा भूत्याशा कम नैराश्यम परमम सुखम परिग्रहो यकाय तज्ञो तो अनंत सुखायते. कुठे असा विचार करून आशा सोडून मत्वा तथा भूत्याशा कम नैराश्यम परमम सुखम म्हणजे या आत्म्याच्या ठिकाणी रम्मान झाली तज्ञो त्या अनंत सुखायते. म्हणून आशा सोडून ती आत्म्याच्या ठिकाणी रम्मान झाली कारण दुःखमय नैराश्य हे परम सुखाला कारण आहे असे या ठिकाणी महाराज प्रतिपादन करतात. दुःखमय नैराश्य का तर परम आध्यात्मिक सुखाला कारण आहे. कारण निराश झालेल्याची जी मनस्थिती त्याच्यावर झालेली कृपा ही सुद्धा दुःखास कारण असते. हे जाणणारा विद्वान मग तो अकिंचन जरी असला तर तो अनंत सुख मिळवतो. तर अशा पद्धतीनं स्वामी महाराजांनी या जेव्हा पिंगला वेश्येबद्दल या ठिकाणी भाष्य केलं तेव्हा ते एक अत्यंत वेगळा असा विचार ते सांगतात की बाह्य भौतिक अशा पद्धतीने ही जी जारिणी आहे वेश्या ही परपुरुषाचा किंवा मोह ठेवते का तर त्याच्याकडून आपल्याला द्रव्याची प्राप्ती होईल म्हणून.
पण त्या द्रव्य प्राप्ती करता ज्या वेळेस तिला असं नैराश्य येतं की आज कोणी आला नाही आणि मग ते आत्यंतिक नैराश्य ज्यात तिचा निद्रानाश झालेला आहे, झोप येत नाही. मग जेव्हा ती स्वतःचा धिक्कार करते, की अरे खरं सुख जे आहे ते मी विसरून या नको त्या बाकीच्या बाह्य सुखाच्या मागे लागले आणि अशापासून शेवटी या सगळ्याचा जणू एक प्रकारचा तिला कंटाळा आला. आत्यंतिक नैराश्य तिच्या ठिकाणी आलं. पण या नैराश्यामुळे काय झालं, ती मग स्वतःच्या आत्मचिंतनात जेव्हा निमग्न झाली, मग खऱ्या अर्थाने ती बाह्य पुरुषाशी रम्माण न होताना ती आत्म्याच्या ठिकाणी रम्माण झाली. म्हणून या ठिकाणी महाराज संकेताने म्हणतात, की आत्यंतिक नैराश्य सुद्धा हे जरी दुःखाला कारणीभूत तात्कालिक होतं, पण याचा एक प्रभाव असा सुद्धा होतो, तो माणूस हे अनंत सुख, आत्यंतिक सुख म्हणजे परमात्म्य ऐक्य त्या प्रकारचं सुद्धा लाभ त्याला होतो. आणि हे विद्वान माणूस हे समजू शकतो. तेव्हा हे जे ज्या विद्वानाला कळलं, की आत्यंतिक नैराश्यातून सुद्धा आपल्याला हा एक जणू आत्मोन्नतीकडे जाणारा मार्ग सापडलेला आहे. हे या विशेष कथेमधून या पिंगला वेश्येच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं. असं स्वामी महाराज या ठिकाणी भावार्थाने प्रबोधन करतात. पुढे स्वामी महाराज आता काय सांगतात ते आपण आता पुढल्या भागात, पुढल्या पुस्तकात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव